निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या कृपाशीर्वादाने आणि त्यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने भारतीय संस्कृतीचा प्रचार प्रसार आपण 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंतीच्या शुभ पर्वकालावर सुरू केलेला आहे। दर रविवारी रात्री 8 ते 9 या वेळेमध्ये चिंतन बैठका होत आहेत। आज त्याचा 3रा रविवार आहे आणि आजचा विषय जो परमपूज्य बाबाजींनी आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे शाकाहार। शाकाहार या विषयावर जो लेख परमपूज्य बाबाजींकडून आलेला आहे तो आपण या ठिकाणी आता वाचून दाखवत आहोत। आपल्या सर्वांना याची सॉफ्ट कॉपी सुद्धा पाठवली जात आहे, तरी लक्षपूर्वक सर्वांनी ऐकावं। आजचा विषय शाकाहार या संदर्भात परमपूज्य बाबाजींनी जो लेख पाठवलेला आहे तो आपण या ठिकाणी आता वाचून दाखवत आहोत। सर्वांनी लक्षपूर्वक ऐकावं। भारतीय संस्कृती 26 जानेवारी 2025, विषय शाकाहार, पर्यावरण, आरोग्य आणि मानवतेसाठीची जीवनशैली। माणसाने जगण्यासाठी खायचे असते, खाण्यासाठी जगायचे नसते, हे आपल्याला अनेक संतांनी सांगितलेले आहे। त्यासाठी आपल्या जिभेचे लाड पुरवण्यासाठी आपण काहीही विचार न करता काही खात असल्यास त्याचे परिणाम पर्यावरणाला, इतर मानवांना तसेच आपल्या आरोग्यालाही भोगावे लागते। म्हणून शास्त्रांनी व सर्व संतांनी जे सांगितलेले आहे ते म्हणजे आपला आहार शाकाहार। सध्याच्या युगात शाकाहार केवळ आहार पद्धती नसून एक जीवनशैली आहे जी पर्यावरण, आरोग्य आणि मानवतेसाठी उपयुक्त ठरते। शरीराची शक्ती वाढवण्यासाठी मांसाहार आवश्यक आहे, हा जो गैरसमज समाजात आहे तो काढणे गरजेचे आहे। कारण आपण पाहतो शक्तिशाली असा हत्ती, गेंडा यासारखे प्राणीसुद्धा पूर्णपणे शाकाहारी आहेत। तसेच दारासिंग सारखे अभिनेतासुद्धा मोठे पैलवान असून सुद्धा पूर्णपणे शाकाहारी होते। शाकाहार म्हणजे शुद्ध अन्नाचा स्वीकार आणि निसर्गाशी समतोल साधण्याचा मार्ग। या लेखात आपण शाकाहाराच्या विविध पैलूंवर आणि त्याच्या फायद्यांवर चर्चा करूया। पहिला मुद्दा आहे शाकाहारामुळे पर्यावरणाची सुरक्षा कशी होते। पर्यावरण संरक्षण। मांस उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी, म्हणजे ज्या प्राण्यांपासून मांस मिळतं त्या प्राण्यांना जगण्यासाठी जे पाणी लागतं ते पाणी भरपूर प्रमाणात लागतं। त्यानंतर जमीन, प्राण्यांना लागणारं जे गवत, चारा वगैरे आहे ते शेतीमध्ये उगवलं जातं। जवळपास 77% जमीन, शेतीची 77% उत्पादन हे या जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरले जाते। म्हणजे जमिनीचा बहुतांशी भाग हा या प्राण्यांच्या उपजीविकेसाठी लागतो आणि ऊर्जा देखील खर्ची पडते। या उलट शाकाहारी आहारात कमी संसाधनांची गरज असते। फक्त 23% जमीन ही शाकाहारी जेवण उगवण्यासाठी वापरली जाते शेतीमध्ये। जंगलतोड रोखण्यासाठी शाकाहार उपयुक्त ठरतो, कारण पाळीव प्राण्यांसाठी लागणारी जमीन शाकाहारासाठी कमी लागते। शाकाहारामुळे निसर्गावर होणारा ताण कमी होतो। मांस उत्पादनामुळे कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर होते व तर शाकाहारामुळे मात्र प्रदूषण कमी होते। आज ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढीचा जो प्रॉब्लेम आहे, जे पृथ्वीला विनाशाकडे नेत आहे, त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे मांसाहार आहे। म्हणून पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी मांसाहार वर्ज्य करणे आवश्यक आहे। शाकाहारच सर्वांनी केला पाहिजे, तर हे पर्यावरण सुरक्षित राहील। दुसरा मुद्दा आपण या ठिकाणी घेऊया की शाकाहार आरोग्यासाठी फायदेशीर कसा आहे। आपल्या शरीराची जी रचना आहे ती रचना ही मांसाहारासाठी बनलेली नाही। जसे मांसाहारी प्राण्यांचे धारदार दात असतात जे मांस फाडण्यासाठी उपयोगी असतात, तर मानवाचे दात मात्र सपाट आणि चूर्ण करणारे आहेत, जे फळे, भाज्या आणि धान्य चघळण्यासाठी उपयुक्त आहेत। मांसाहारी प्राण्यांची आतडी लहान असते,
बरं का, कारण मांस लवकर पचवणे गरजेचे असते. दीर्घकाळ ते आतड्यांमध्ये राहिले असते सडते. मानवाची आतडी मात्र लांब असते, जी शाकाहारी अन्नाचे चांगले पचन करण्यासाठी योग्य आहे. मांस पचवण्यासाठी आवश्यक असलेले जे पचनरस मांसाहारी प्राण्यांमध्ये खूप आम्लयुक्त असते, जसं pH 1 किंवा 2 असतो, 1 ते 2च्या दरम्यान असतो. मानवी पचनरस मात्र तुलनेने कमी आम्लयुक्त असतात, म्हणजेच ॲसिडिक कमी असतात, ज्याचा pH 4 ते 5च्या दरम्यान असतो, जे फळे आणि भाज्या पचविण्यास सोपे असते. म्हणून माणूस नैसर्गिकरित्या फळे, भाज्या, कडधान्य आणि धान्याकडे अधिक आकर्षित होतो. मांसाचे कच्चे रूप पाहून माणसाला सहसा नापसंती वाटते. शाकाहार हा आरोग्यदायी जीवनाचा पाया आहे. संशोधनानुसार शाकाहारी आहारामुळे अनेक आजारांचे प्रमाण कमी होते. फळे, भाजीपाला, डाळी आणि धान्य यामुळे शरीराला भरपूर असे पोषण मूल्य मिळतात. अन्नपचन सुधारते आणि शरीर हलकं वाटतं. हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या जीवनशैलींशी संबंधित आजार टाळण्यासाठी शाकाहारच मदत करत असते. या सर्व बाबींचा विचार करता मानवी शरीराची जी रचना आहे आणि पचनसंस्था आहे ही शाकाहारासाठीच अधिक योग्य असल्याचे सिद्ध होते. तिसरा मुद्दा शाकाहारासाठी दिलेला आहे तो म्हणजे मानवतेचा संदेश. हे बघा, विनाकारण कोणत्याही जीवाला त्रास देऊ नये असं आपल्याला मानवता धर्म शिकवते. म्हणून शाकाहार हा करुणा आणि मानवतेचा संदेश पसरवतो. प्राणी हत्येला आळा घालणे हे यामागील प्रमुख उद्दिष्ट आहे. शाकाहार स्वीकारल्याने आपण निसर्गातील सर्व जीवांच्या हक्कांचा आदर करतो. तसेच मेलेल्या व्यक्तीला आपण कितीही सुंदर किंवा महत्त्वपूर्ण असो आपल्या घरात कधीच ठेवत नाही. काही तासांमध्येच त्याला स्मशानात नेऊन अंत्यविधी केला जातो. मग एका मेलेल्या प्राण्याला डायरेक्ट स्वयंपाकघरात आपण कसे घेऊन जातो? तितकेच नाही तर आपल्या पोटात देखील ते टाकतो. म्हणजे पोट काय आपलं स्मशानभूमी आहे का? असा हा प्रश्न इथं बाबाजींनी विचारलेला आहे. पुढचे बाबाजी म्हणतात, चौथा मुद्दा दिलेला आहे शाकाहाराचा आर्थिक फायदा. शाकाहार मांसाहाराच्या तुलनेत अधिक परवडणारा आहे. धान्य, डाळी आणि भाज्या या गोष्टी सर्वसामान्य कुटुंबांसाठी अधिक सुलभ असतात. त्यामुळे आर्थिक स्तरावरही शाकाहार हा फायदेशीर आहे. मांसाहारामुळे अनेक आजारांना उपचाराला देखील खूप पैसा खर्च होत असतो व त्रास देखील सहन करावा लागतो. म्हणून आर्थिकदृष्ट्या शाकाहार आपल्यासाठी योग्य आहे. पाचवा मुद्दा शाकाहाराचा दिलेला आहे तो म्हणजे आध्यात्मिक आणि मानसिक शांती. बघा, कर्म तैसे फळ हा ईश्वरीय सिद्धांत आहे. त्यामुळे आपल्या स्वादासाठी जे एखाद्या प्राण्याची हत्या करतात तर ते पुढच्या जन्मात तो प्राणी बनतील आणि त्यांची देखील हत्या नक्की होईल. म्हणून कर्म सिद्धांतावर विश्वास ठेवून आपण आपले भविष्य म्हणजे पुढचा जन्म संकटात आणू नये, तेव्हाच मनुष्य जन्म सार्थक होईल. त्याचप्रमाणे अन्न तैसे मन, आहार तसे विचार हा देखील ईश्वरीय सिद्धांत आहे. याचा आपण दैनंदिन जीवनात अनुभव देखील घेऊ शकतो. मांसाहार हे तामसिक अन्न आहे, त्यामुळे तमोगुणांची वाढ होते, माणसाच्या वासना वाढतात व अनेक अपराधांची पुढे वाढ होते. गुन्हेगारी कमी करायची असल्यास शाकाहार हेच एकमेव उपाय आहे. प्रत्येक जीवामध्ये एकच देव वास करतो आणि सर्व संतांनी आपल्याला अहिंसेची शिकवण दिलेली आहे. त्यामुळे शाकाहारी आहारामुळे मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. आपला आहार आपल्या विचारांवर आणि वर्तनावर अवलंबून आपला आहार आपल्या विचारांवर आणि वर्तनावर परिणाम करतो. साधे सात्विक अन्न आपल्याला शांत, समतोल आणि आनंदी बनवते. जगद्गुरू जनार्दन स्वामी यांनी तर या मांसाहारच्या भाजीला सागुती म्हणजे 6 गुती भाजी असे नाव दिले आहे. कारण ही भाजी 6 जणांना नरकाच्या दारात घेऊन जाते. एक पहिला पाळणारा, दुसरा विकणारा, तिसरा कापणारा, चौथे कापलेले विकत घेणारा, 5वं शिजवणारी आणि 6वं खाणारा. पण आध्यात्मिक दृष्ट्या
मांसाहार हे महापाप आहे। शाकाहार हा केवळ आरोग्यासाठीच नाही तर पृथ्वीच्या भविष्यासाठी सुद्धा एक अत्यावश्यक निवड आहे। शाकाहारी जीवनशैलीचा अवलंब केल्याने आपण निसर्ग, प्राणी आणि स्वतःशीही जोडले जातो। शाकाहार ही केवळ आहार पद्धती नसून मानवी मूल्यांची जपणूक करणारी जीवनशैली आहे। आपल्या जिभेचे लाड पुरवण्यापेक्षा देवाने अनेक पदार्थ जे शाकाहारी जेवणासाठी बनवलेले आहेत त्यांचे सेवन करून आपण आपलं आरोग्य, पर्यावरण, मानवता आणि तसेच आपल्या आध्यात्मिक प्रगती देखील साध्य करूया। शाकाहार स्वीकारा, आयुष्य समृद्ध करा।